रोजी आम्ही 15 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ आमच्या वेनेखोल गावचे ग्रामस्थ धरणग्रस्त आहोत ते सगळे धरणाच्या भिंतीवर जाणार आहोत आणि त्यातले जे काही 10-12 लोक आम्ही वयस्कर आहोत ते सगळे आत्मदहन करणार आहोत जोपर्यंत आम्हाला आमचे उर्वरित आदेश शासन देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो। आमची मागणी ही आहे की आम्हाला जमीन वाटपाचे आदेश जे 10 जणांचे काढायचे थांबवलेत आणि त्यासाठी कलेक्टरनी माननीय कलेक्टर साहेब यांनी प्रांत अधिकाऱ्यांच्याकडून अधिकार काढून घेतले फक्त उरमोडी प्रकल्पग्रस्तांपुरते। ते का काढून घेतले हे पहिले त्यांनी स्पष्ट केलंच नाही आणि आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचं काम 50-25 दिवसात करू, 40 दिवसात करू। ज्या प्रांत अधिकाऱ्याकडे काम दिलंय त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे स्टाफच नाही आहे, माझ्याकडे काय बसायला पण जागा नाही आहे आणि मी हे बघण्यासाठी आणि हे करण्यासाठी मला 40 दिवस लागतील। ह्या सगळ्या गोष्टी असल्यावर आम्ही थांबू शकत नाही। नेमकं कोण आहे या पाठीमागे? नेमकं ह्या मागे सगळे दलाल जे जयकुमार गोरे आमदार आहेत म्हसवडचे, मान तालुक्याचे स्थानिक आमदार, त्यांनी महसूल मंत्र्यांसोबत हितगुज करून जे काही हे घडवलंय त्याला ते सर्वस्वी जबाबदार आहेत आणि सगळ्यात मोठी जबाबदारी खरं म्हणजे कलेक्टर साहेबांची येते की ज्यांनी काहीही न बघता डायरेक्ट महसूल मंत्र्यांचा म्हणा किंवा जो कोणी मंत्री असेल त्या मंत्र्यांच्या आदेशाला घाबरून म्हणेन मी, घाबरून IAS ऑफिसर घाबरत नाही। मला 30 वर्षाचा अनुभव आहे, कुठलाही IAS अधिकारी घाबरत नाही अधिकारी आणि हे घाबरले आणि त्यांनी हा आदेश काढला आणि त्यामुळे आमच्या धरणग्रस्तांचं मरण झालं। म्हणजे आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचाच हा प्रकार आहे, दुसरं काय आम्ही म्हणत नाहीये। आम्ही हे म्हणतोय की तिथल्या जमिनीची हाव सुटली आहे आमदारांना। म्हणजे आम्ही ज्या जमिनी 2013-14 पासून पसंत करून त्याची मागणी केली, 21 मध्ये आमची मागणी पहिली आहे, ती मागणी करूनही जर तिथे हे आमदार साहेबांचे दलाल त्याच जमिनीवर मागणी करत असतील तर तो त्यांचा हावरटपणा आहे असं आम्ही मानतो। आणि तेच जयकुमार गोरे आहेत ना, दुसरं कोण आहे? स्थानिक मान तालुक्याचे आमदार कोण आहेत? आतापर्यंत किती जमीन त्यांनी घेतली असेल आत्तापर्यंत जमीन किती घेतली आम्हाला माहिती नाही, पण आमच्या गावातल्या जे खरं म्हणजे पात्र नाहीत उमेदवार खातेदार त्या 7-8 लोकांच्या नावे ते लोक जमीन तिथे घेत आहेत। आत्ता तुम्ही म्हणाल की हे त्यांचं नाव कुठे? त्यांचं नाव आता येणारच नाही, 10 वर्षे त्यांचं नाव येत नाही, पण त्यांनी सगळे साठेखत करून घेतलेले आहेत। आमच्याकडे ज्यांनी पैसे घेतलेत ते उड्या मारतात, आज मजा करतात, चंगळ करतात। जमिनी घेऊन करणार काय आहे मला माहिती नाही। जयकुमार गोरे तिथं बंगले बांधणार आहेत का अजून काय करणार आहेत मला माहिती नाही, पण त्या आमच्या जमिनीच्या बाजूलाच MIDC होते, भारतातली नंबर 2ची MIDC तिथे होत असल्याने तिथे विमानतळ होतोय असंही आम्ही समजतोय, ऐकतोय, बघतोय। ह्या सगळ्या गोष्टी होत्या। जिल्हा होण्याच्या मार्गावर आहे म्हसवड, त्याचं मुख्य ठिकाण होणार आहे आणि म्हसवड शहराच्या 2-2.5 किलोमीटरवर आहे आमचं सगळं जमीन आणि गावठाण आहे। तर हे त्यांना दिसतंय डोळ्यासमोर आणि एवढी चांगली जमीन आम्ही सोडणार कशी हा त्यांचा खरं समज असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलंय। आमचा त्याग दिसत नाही, त्याग आम्ही करतोय, आपल्या पत्रकार बंधूंनाही माहिती आहे आम्ही त्याग केलाय। तुम्ही प्रत्यक्ष येऊन आमच्या गावालाही भेट द्या असं मी म्हणेन आणि बघा आमची परिस्थिती काय आहे ते। तुम्ही उरमोडी धरणग्रस्त आहात आणि तुमचं गाव वेणेखोल आहे, तुमचं नाव काय? अनुसया सीताराम सरकार, गाव वेणेखोल। हा, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे काय समस्या आहे तुमच्या? आवय जमिनी पाण्यात गेली आता आणि सरकारने राशन देतं, ते राशन आणलं वाळत घातलं तर घरातली 2 वांढरं शिरली तर काय घरात राहिना। हे कुठं घडलंय? वेणेखोलात वांढरांनी नको केले, काय खायचं आम्ही? काय जीव देता असं झालंय आमच्या जीवाला, कशावर जगायचं आम्ही? आमचं पुनर्वसन व्हायलाच पाहिजे, हे आमची विनंती आहे, दुसरं आमची काही पुनर्वसन झालं नाही का तुमचं? नाही ना झालं। जमीन मिळाली का? नाही, जमीन मिळाली,
गावठाणात घर गावठाण तेवढंच मिळाले पण जमीन नाही आम्हाला आणि जमिनीसाठी आम्हाला मेन पाहिजे ती जमीनच पाहिजे. मग आता तुम्ही खटावरून इकडे आलाय का? वेणे खोलीवर असे आम्हाला अहो आमच्या घरात आता 8 दिवसापूर्वी 7 किंवा 3 दिवस मी लोकांच्या घरी मी एकटीच आहे माझ्या मुली त्याच्या घरात एकटीच आहे. 4 दिवस लोकांच्या घरी जाऊन होतो मग 4 पोरं गोळा केली ते जनावर मारले पाण्याच्यामुळं जंगलामुळं घाणीमुळं आता जनावर वाघ माझा समोर दिसतात इकडे आमचे बेकार आहे. आणि आता असं आहे की आम्हाला इथे राहायला म्हणजे कळलं होतंय आम्ही मुंबईवरून कधी आलो ना तर आम्हाला टेन्शन येतं की आम्ही खायचं कुठं काय खायचं तुम्ही आता जर पाहायला गेलात ना तिथे तर लोकवस्ती फारच कमी आहे. कारण का उपयोगी वेळेला काय साधनच नाही. काय राहून तिथे करायचं रानातली जनावरं अस्वली जेव्हा सरकार देणार होतं तेव्हा दिलं नाही. अशा लोकांची आणखी भीती आणि उपयोगी वेळेला काय खायचे गावोगावी कुठे पुण्याला कोण साताऱ्याला अशा ठिकाणी आपलं कसं तरी मोल मजून मिळेल ती काय. आता माझं बघा 73 वर्ष वय आहे. 73 वर्ष वयातील मोल मजुरीला काय डेव्हलप काय झालंय. तुम्ही इकडे जुन्या गावाकडे वेणे खोलला होता त्यावेळेची तुमची परिस्थिती कशी आम्ही तिथे त्यावेळेला चांगली होती परिस्थिती. पाणी सगळं फक्त बाकी आम्हाला शेतीसाठी काही नाही. शेतीचं साधन नाहीये तिथे. फक्त राहण्याची गरज तिथे आहे. शेतीमध्ये पूर्ण पाणी आणि त्यामध्ये कसे वन्य प्राणी जे आहेत ना ते उभं झालं आपल्या गावामध्ये. त्या भीतीपोटी पण प्रॉब्लेम होते सगळ्यांना घराच्या बाहेर निघताना. जी जनावरं इतर वस्त्यांमध्ये घुसतायत ती आदिवासात म्हणून जे आणून सोडतायत ना ती ह्या गावांमध्येच आणून सोडली जात आहेत आणि त्यामुळे ह्या लोकांना तो त्रास व्हायला. ती वाढर आतापर्यंत तिथं बघायला सुद्धा नव्हती. अचानक घरात येत असते. आदिवासात मोठे मोठे साप आहेत. सोडतोय असं म्हणतायत ते कोयना फॉरेस्ट सोडून इतर लोक वस्त्यांच्याच गावांजवळ ते पिंजरे मोकळे करून जात आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांचं जीवन म्हणजे संध्याकाळी 7च्या नंतर त्या परिसरात फिरता सुद्धा येत नाही. आमची गाय ढोरं बी ठेवली नाही. आतमध्ये घेऊन सोडत नाही. ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी वन विभागाला काय आवाहन कराल तुम्ही? त्यांनी आव्हान जर आम्ही केलं तरी शेळी मारली ह्या 200 रुपये गाय मारली ह्या 700 रुपये असंच आहे. डुकरांनी तुमच्या ऊसाची ह्याची जर वाताहत केली इतर पिकांची वरी नाचणी खाल्ली 50-100 हा रुपयाचा रेट आहे. आणि फॉरेस्टचे अधिकारी पूर्ण उद्धट वर्तणूक स्थानिक लोकांच्या चक्र मारण्यासाठी त्यांचा खर्च अर्धा त्याच्यात जातोय. त्यांच्या हातात काय पडते शेवटी. खोड अद्याप पुनर्वसनच झालं नाही. या आम्हाला गावठाण जागा भेटल्या बाकीची जागा अजून आम्हाला शेत जमीन आम्हाला अजून भेटलं नाही. शेत जमीन जे आमचे 58 खाते जे संपादित केलेत ना तेवढे 10 आम्हाला जे खाते संपादित करण्याचे बाकी आहेत ना ते आम्हाला ते जिल्हाधिकारी करून देत नाहीत. त्यासाठी आमदार गोऱ्यांनी महसूल मंत्र्यांच्या कानावर बात टाकून त्यांनी त्यांच्या दबावाखाली हे जिल्हाधिकाऱ्यांनी हे सगळं कामकाज थांबवलेलं आहे. जर त्यांना असंच करायचं असेल तर आम्हाला 15 ऑगस्टला कुठल्याही परिस्थितीत आम्ही आत्मदहन करणार म्हणजे करणार. कुरमुडी धरणावर आम्ही आत्मदहन करणार. त्याच्यामध्ये आम्ही ठाम आहे आणि आत्मदहन 101% करणार आम्ही. बघाच तुम्ही म्हणावं करतोच आम्ही आत्महत्या.